नमस्कार. तुम्हाला पण हायपोथायरॉइडिझमचा त्रास होतोय का? तर हे 5 मायक्रोन्यूट्रियंट्स तुमच्या आहारात तुम्ही नक्की वापरा. त्यात सर्वप्रथम मी सांगेन ते म्हणजे आयर्न, त्याच्यानंतर झिंक, त्याच्यानंतर आयोडीन, त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए आणि लास्ट सेलेनियम. आता आयर्नसाठी मी सांगेन की तुम्ही ज्या भाज्या बनवता त्या तुम्ही लोखंडी कढईमध्ये बनवत जा. त्याच्यानंतर व्हिटॅमिन एसाठी तुम्ही नियमित गाजर खात जा. त्याच्यानंतर झिंकसाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया ह्या नियमित खाल्ल्या पाहिजेत. त्याच्यानंतर सेलेनियमसाठी तुम्ही सूर्यफुलाच्या बिया खाव्या. त्यामुळे तुमचे जे डॅमेज झालेले ग्लँड असतात हे रिपेअर होतात. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आयोडीनसाठी जर तुम्ही आहारात फक्त पिंक सॉल्ट वापरत असाल किंवा ब्लॅक सॉल्ट वापरत असाल तर तसं न करता त्यात थोड्याफार प्रमाणात व्हाईट सॉल्ट ही नक्की वापरा. आणि स्वस्थ राहा आणि हे जे मी सांगितलेले 5 मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत ते तुमच्या आहारात तुम्ही नक्की समाविष्ट करा. धन्यवाद.